नमस्कार मित्रांनो, इयत्ता 6वी सेतू अभ्यास विषय गणित आणि आजचा दिवस आहे 11वा मित्रांनो. आणि आजचा जो घटक आहे तो आहे वर्तुळ. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला वर्तुळाची इथे आपल्याला आकृती दिलेली आहे आणि वर्तुळाचे सर्व घटक दिलेले आहेत ते इथे आपण समजून घेऊया. तर बघा, या ठिकाणी मित्रांनो ओ केंद्र असलेला वर्तुळ काढलेला आहे. तर हा मध्यबिंदू आहे या वर्तुळाचा, याला वर्तुळ केंद्र असं म्हणतात आणि इथं वर्तुळ केंद्र ओ असलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर हा असतो वर्तुळ केंद्र. प्रत्येक वर्तुळाला एक वर्तुळ केंद्र हे असतंच. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जी रेषा आहे वर्तुळ केंद्रापासून हा जो बाहेरची बाजूचा त्याला परिघ असं आपण म्हणतो, ही रेषा वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंत काढलेल्या रेषेला त्रिज्या असं म्हणतात. आणि इथं ओ पी ही जी रेख आहे ही इथं त्रिज्या आहे, ही इथं लक्षात घ्या. ओ पी ही रेख त्रिज्या असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघा एक अशी मोठी रेषा काढलेली आहे जी वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे आणि वर्तुळाच्या दोन्ही बाजूंना ती जाऊन चिकटलेली आहे, पण ती वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे. अशा रेषेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. वर्तुळाचा व्यास असे म्हणतात आणि ही सर्वात मोठी जीवा असते. तर आता जीवा कशाला म्हणायचं ते आधी बघूया, मग इथे सर्वात मोठी जीवेकडे जाऊया आपण. बघा, तर या ठिकाणी बघा अशी एक रेषा इथे आपल्याला काढलेली पाहायला मिळते जी वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडत असते. त्या रेषेला जीवा असे म्हणतात. त्या म्हणतात जीवा. आणि सगळ्यात मोठी जीवा कोणती असते तर ही मध्यभागी म्हणजे मध्य केंद्रातून किंवा केंद्रातून काढलेली रेषा असते, जिला आपण वर्तुळाचा व्यास असं म्हणतो. ती सर्वात मोठी जीवा असते. अजून एक माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की त्रिज्या जेवढी असते त्याच्या दुप्पट ही वर्तुळाचा व्यास असतो. त्रिज्येच्या दुप्पट वर्तुळाचा व्यास असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे एका वर्तुळाच्या व्यासामध्ये दोन त्रिज्या येतात. हे बघा, ही एवढी एक त्रिज्या आणि ही एवढी एक त्रिज्या. लक्षात आलं? चला, यानंतर मित्रांनो हा बघा वर्तुळ कंस आहे. आता वर्तुळ कंस कशाला म्हणतात तर बघा, या ठिकाणी इथे एक बिंदू आहे आणि या जीवेचा एक बिंदू आहे, बरोबर ना. तर त्याने व्यापलेला जो भाग आहे हा एवढा जो कंसासारखा दिसतो आपल्याला, त्या भागाला वर्तुळ कंस असे म्हणतात, हे लक्षात घ्या. मग तसं बघायला गेलं तर हा सुद्धा वर्तुळ कंसच आहे. हा मोठा जो आहे तो सुद्धा वर्तुळ कंसच आहे. तर हा इथं एक्स बिंदू हा एक वर्तुळावरील बिंदू दिलेला आहे जो वर्तुळाच्या परिघावर आहे. हा वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू वाय आहे जो आतल्या भागामध्ये आहे. आणि वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू जो झेड दाखवलेला आहे जो वर्तुळाच्या बाहेरच्या भागात आहेत. तर हे वर्तुळाचे घटक आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता पुढे जाऊया. पुढे बघा, या ठिकाणी आपल्याला सोडवून पाहूया म्हणून एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. वर्तुळाचे केंद्र ओ आहे, या ठिकाणी ओ केंद्र आहे. आकृती पाहून योग्य उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी आपल्याला वर्तुळ केंद्र पाहायला मिळतं. सर्व जीवा, व्यास, त्रिज्या सगळं आहेत आणि बिंदू सुद्धा दिसत आहेत. आपण प्रत्येक प्रश्नाची उत्तर इथे सोडवूया. पहिलं बघा, आकृतीत किती त्रिज्या आहेत त्यांची नावे लिहा. तर बघा, आकृतीमध्ये आपल्याला किती त्रिज्या पाहायला मिळतात बघा. तर त्रिज्या म्हणजे काय, वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाच्या परिघापर्यंत काढलेली जी रेषा असते त्याला त्रिज्या म्हणतात. तर वर्तुळ केंद्रातून निघणाऱ्या रेषा बघा या ठिकाणी. तर बघा, इथून ती इथपर्यंत एक रेषा आहे, इथून ती इथपर्यंत एक रेषा आहे आणि इथून ती इथपर्यंत एक रेषा आहे. म्हणजे एकूण 1, 2 आणि ही 1 अशा 3 त्रिज्या आहेत. किती त्रिज्या आहेत? 3 त्रिज्या आहेत. आणि त्यांची नावं काय येणार आहेत बघा. तर नावं येणार आहेत रेख म्हणायचं, लक्षात घ्या. रेख ओ पी. त्याच्यानंतर बघा रेख ओ बी आणि तिसरी येणार आहे रेख ओ ए. अशा या 3 त्रिज्या इथं आपल्याला पाहायला मिळतात. रेख ओ पी, रेख ओ बी, रेख ओ ए. पुढे बघा, जीवांची नावे लिहा. जीवा म्हणजे काय तर वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा ही जीवा असते. तर या ठिकाणी बघा ही एक जीवा आहे बघा, CD ही एक जीवा आहे. आणि हा जो मधला व्यास आहे जो मध्यबिंदूतून जातो ती सुद्धा एक जीवा असते, ती सर्वात मोठी जीवा असते. म्हणून जीवांची नावं काय येणार आहेत? रेख CD आणि रेख या जीवेचं नाव AB, रेख AB. ह्या जीवा येणार आहेत. पुढं, सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? आता सर्वात मोठी जीवा म्हणजेच वर्तुळाचा व्यास असतो, बरोबर. आणि हा आहे तो व्यास आहे आणि हीच सर्वात मोठी जीवा आहे. आता याची लांबी शोधायची आपल्याला. तर त्यांनी बघा इथे मित्रांनो OBची लांबी 3 सेंटीमीटर दिलेली आहे, बरोबर. OB ही काय आहे? त्रिज्या आहे, आपण बघितलं. तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, बरोबर ना. मग ही 3 आणि ही 3, OAची लांबी सुद्धा 3च येणार आहे, कारण सगळ्या त्रिज्यांची लांबी नेहमी समानच असते, हे लक्षात ठेवायचं आहे. किती त्रिज्या असंख्य काढता येतात आणि त्यांची लांबी ही नेहमी समानच असते. ही 3 आणि ही 3 6 सेंटीमीटर येणार आहे. किती? 6 सेंटीमीटर, बरोबर. इथं सेंटीमीटर दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. म्हणून त्रिज्या ही व्यासाच्या किती पट असते? बघा, प्रश्न काय केलेला आहे बघा. त्रिज्या ही व्यासाच्या किती पट असते? आपण गडबडीत दुप्पट असते लिहितो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, त्रिज्या ही व्यासाच्या दुप्पट नसते. तर त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, हे लक्षात घ्या. निमपट, बरोबर ना. कारण बघा व्यास किती आहे? 6, त्रिज्या आहे किती? 3. 6च्या निम्य
3 आणि व्यास हा त्रिज्येच्या कितपट असतो, तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. या शब्दामध्ये घोळ करून घेऊ नका मित्रांनो, लक्षात घ्या. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, म्हणजे व्यासाच्या अर्धी त्रिज्या असते आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. पुढे वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदूंची नावे लिहा. तर मित्रांनो बिंदू कुठले आहेत बघा, अंतर्भागातील आतल्या भागात बिंदू y, बिंदू x, तर नाव येणार आहेत बिंदू y, बिंदू x. पुढे बघा वर्तुळाच्या बाह्य भागात कोणकोणते बिंदू आहेत. आता वर्तुळाच्या बाह्य भागात कोणते बिंदू आहेत बघा, तर बिंदू W आणि बिंदू N, बिंदू W आणि बिंदू N. हे बिंदू लिहित असताना बिंदू असा शब्द लिहित जावा. बिंदू W, बिंदू N हे बाह्य भागातील आहेत. पुढे वर्तुळावरील बिंदूंची नावे लिहा. वर्तुळावरील बिंदूंची नावं, वर्तुळावर कुठले कुठले बिंदू आहेत बघा, तर A बिंदू आहे, P बिंदू आहे, B बिंदू आहे, D बिंदू आहे, Q बिंदू आहे आणि C बिंदू आहे. हे सगळे बिंदू वर्तुळावर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे लक्षात घ्या, वर्तुळाच्या बरोबर परिघावर असलेले पाहायला मिळतात. हे सगळे वर्तुळावरील बिंदू आहेत. हे सगळी नावं आपल्याला इथं लिहायची आहेत. पुढे ज्या कंसांची टोके B व C आहेत त्या कंसांची नावे लिहा. तर बघा या ठिकाणी B आहे बघा, ओके, आणि या ठिकाणी C आहे. तर हा जो भाग आहे हा B आणि C टोक असलेला कंस झालेला आहे एक, आणि हा सुद्धा उरलेला जो भाग आहे तो सुद्धा B आणि C चे टोक असलेला कंस येणार. इथे मी खून करून घेतो अशा पद्धतीनं. तर बघा त्यांची नावं कशी लिहायची बघा, तर इथं बघा C आणि B ही दोन टोक आहेत, याही कंसाचं याही कंसाचं, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही वर्तुळावर बिंदू आहेत. म्हणून आपण या पहिल्या कंसाचं नाव लिहूया या ठिकाणी कंस बघा B, या दोघातल्या एक बिंदूचं नाव घेऊया BDC, कंस BDC, बरोबर ना, कंस BDC किंवा कंस BQC म्हटलं तरी चालेल. आणि दुसऱ्या कंसाचं नाव काय येणार आहे, कंस BPC, कंस BPC किंवा BAC म्हटलं तरी चालेल, कारण हा संपूर्ण भाग येतो. कंस BPC लक्षात घ्या. हे बाहेरचे बिंदू मात्र याच्यावर घ्यायचे नाहीत, लक्षात ठेवा. तर हा एक कंस झालेला आहे आणि हा एक कंस झालेला आहे, ज्याचे दोन टोक B आणि C आहेत. शेवटचा प्रश्न बघा, आकृतीतील सर्वात मोठ्या कंसाचे नाव लिहा. तसं आता बघा या ठिकाणी मित्रांनो आपण असं करूया, आपल्याला सर्वात मोठा कंस शोधून काढायचा आहे. ओके, तर याच्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या की इथे अनेक कंस आहेत बघा. आता हा सुद्धा कंस आहे, इथे हा जोडला की हा कंस झाला, हा कंस झाला, असे अनेक कंस आहेत. आपण काय करूया, याच्यातला सर्वात लहान अंतरलाचा जो कंस आहे तो आधी शोधूया. तर या ठिकाणी बघा माझ्या माहितीप्रमाणे हा जो भाग आहे A आणि C चा, तर हा लहान भाग आहे या आकृतीवरचा, म्हणून हा भाग सोडून हा उरलेला जो भाग आहे हा सर्वात मोठा कंस आपण इथे म्हणू शकतो. म्हणून काय ना बघा AB घेऊया, AB आणि C हा जो भाग आहे AB आणि C हा जो कंस आहे हा सर्वात मोठा कंस असलेला आपल्याला पाहायला मिळतो. चला तर अशा पद्धतीने आपण हे पहिले क्वेश्चन सोडवलेत. पुढे बघा या ठिकाणी परत प्रश्न दिलेला आहे दुसरा, A केंद्रबिंदू असणारे 2 सेमी त्रिज्या असणारे वर्तुळ काढा, त्यामध्ये त्रिज्या, व्यास व जीवा काढून त्यांना नावे द्या. ओके, चला तर आपल्याला आधी वर्तुळ काढायचं आहे ज्याची त्रिज्या ही 2 सेंटीमीटर आहे. तर बघा तुमच्या कंपास पेटीमध्ये असा जो कर्कटक असतो तो असा घ्यायचा आहे. ओके, आणि याच्यामध्ये तुमच्या पट्टीवरील 0 ते 2 सेंटीमीटरचं अंतर तुम्ही प्रॉपरली व्यवस्थितपणे घ्यायचं आहे. ओके, आता वर्तुळ कसं काढायचं आहे तुम्हाला माहिती आहे. तर या ठिकाणी बघा, तर हा जो टोक असतो तो असतो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि दुसरा जो टोक असतो तो अशा पद्धतीने या ठिकाणी गोल फिरवला की आपण इथे वर्तुळ काढता येतं. ओके, थोडंसं पेन लिहत नाही आहे, ओके तरी पण दिसत आहे, ठीक आहे. बघा या ठिकाणी वर्तुळ आपण काढलेलं आहे बघा. तर तुम्ही मात्र मित्रांनो 2 सेमीचं अंतर ह्या 2 टोकांमध्ये घ्यायचं आहे, इकडचं एक टोक इकडचं एक टोक, कारण आपल्याला इथे या ठिकाणी जर बघितला तर 2 सेमी त्रिज्या असलेलं वर्तुळ काढायचं आहे. आता याचा सेंटर जो होता तो इथं होता, बरोबर ना, तर इथून जर बघितलं आता ठीक आहे इथं होता, तर 2 सेमी त्रिज्या असलेलं वर्तुळ आपण काढलेलं आहे. आता बघा त्रिज्या, व्यास व जीवा काढून त्यांना नावे द्या. ओके, चला तर आता इथे मी त्रिज्या, व्यास, जीवा काढत आहे. बघा या ठिकाणी इथून मी एवढं अंतर घेतो, ही झाली त्रिज्या, त्याच्यानंतर मी व्यास काढतो. ओके, तुम्ही पट्टीचा वापर करा आणि मी जीवा इकडे काढतो, कोणतेही 2 बिंदू. आता व्यास ही सर्वात मोठी जीवा असते, बरोबर ना, पण आपण एक सेपरेट जीवा काढूया. आपण O याला वर्तुळ केंद्राला नाव देऊया, त्रिज्याला नाव देऊया OA, रेख OA, इथं देऊया OB आणि C हा व्यास झाला, आणि इथं देऊया D आणि E ही जीवा झाली, बरोबर ना. बघा O हे वर्तुळ केंद्र झालं, OA किंवा रेख AO ही त्रिज्या झाली, रेख BC किंवा रेख CB हा व्यास झाला, आणि रेख ED किंवा रेख DE ही जीवा झालेली आहे. पुढं व्यासाची लांबी किती. आता मित्रांनो या ठिकाणी व्यासाची लांबी मला शोधायची आहे, तर मला व्यासाची लांबी माहिती असण्यासाठी त्रिज्येची लांबी माहिती पाहिजे, आणि आपल्याला 2 सेमी त्रिज्या सांगितलेली आहे, म्हणून 2 आणि 2 त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. व्यासाची लांबी येणार आहे 4 सेंटीमीटर. पुढे बघा, वर्तुळाच्या अंतर्भागात 3 बिंदू काढून त्यांना नावे द्या. वर्तुळाच्या अंतर्भागात 3 बिंदू काढा. ओके, इथे एक काढतो मी P,
इथे एक काढतो Q आणि इथे एक काढतो R. हे वर्तुळाच्या अंतर्भागातील आतील भागातील बिंदू. पुढे वर्तुळाच्या बाह्य भागात 2 बिंदू काढा. आपण बाह्य भागात 2 बिंदू काढूया. इथे घेऊया M आणि इथे घेऊया N. हे बाह्य भागातले 2 बिंदू काढलेले आहेत जे वर्तुळाच्या बाहेरच्या भागात असतात. पुढे वर्तुळावर कोणतेही 2 बिंदू निर्देशित करून नावे द्या. वर्तुळावर कोणतेही 2 बिंदू निर्देशित करून नावे द्या म्हटलेलं आहे. या वर्तुळाच्या परिघावर नावं देऊया. इथे घेऊया आपण X हा एक बिंदू घेऊया आणि या ठिकाणी घेऊया Y. बघा X आणि Y हे दोन्ही वर्तुळावर बिंदू काढलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही आकृती पूर्ण करायची आहे. चला पुढे बघा, आपल्याला रिकाम्या जागा भरण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर बघा या ठिकाणी त्रिज्या आणि व्यास याच्यामधलं अंतर म्हणजे जो हे आहे अंतर काढायचं आहे आपल्याला, त्रिज्या आणि व्यास. बघा त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे. त्रिज्येच्या नेहमी व्यास दुप्पट असतो म्हणून 3च्या दुप्पट 6 सेंटीमीटर येणार आहे व्यास. पुढे बघा, आता व्यास 10 सेंटीमीटर दिला आहे. व्यासाच्या नेहमी निमपट त्रिज्या असते. व्यासाची अर्धी त्रिज्या असते, 10च्या अर्ध 5 सेंटीमीटर. इथे बघा 13 आहे. ओके, 13 सेंटीमीटर हा व्यास आहे. ओके, आता मी CM इंग्रजीत लिहिले, तुम्ही मराठीमध्ये सेमी लिहा. इथं सेमी दिलेलं आहे, त्यामुळं 13 सेंटीमीटर आहे. तर त्याच्या अर्ध किती येणार आहे, तर 6.5 6.5 सेमी हे येणार आहे त्रिज्या. आणि इथं 4.5 4.5 सेंटीमीटर ही त्रिज्या दिलेली आहे. याच्या दुप्पट किती येणार आहे, तर 9 सेमी ही याचा व्यास येणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, व्यासाच्या निमपट त्रिज्या असते. चला पुढे जाऊया, सराव करूया. म्हणून आपल्याला आजच्या भागातला शेवटचा भाग या ठिकाणी दिलेला आहे. 7 सेमी त्रिज्या असलेले O केंद्रबिंदू असणारे वर्तुळ काढा. तर याच्या सहाय्याने तुम्ही 7 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आहे. तुमच्या पट्टीवर अंतर ठेवून व्यवस्थित 7 सेंटीमीटर त्रिज्या असणारे वर्तुळ आपण काढायचं आहे. पुढे वर्तुळात 3 त्रिज्या, 2 जीवा आणि 1 व्यास काढा. 3 त्रिज्या दाखवायचे आहेत वर्तुळामध्ये, 2 जीवा दाखवायचे आहेत आणि 1 व्यास काढायचा आहे. पुढे दोऱ्याच्या सहाय्याने परिघ मोजून नंतर तो प्रत्यक्ष पट्टीने मोजून लिहा. तर बघा दोऱ्याच्या सहाय्याने परिघ, ठीक आहे, तर वर्तुळ पण गेलं आपलं. इथे मी दाखवतो थोडक्यात. हे वर्तुळ आहे, तर इथे दोऱ्याचं एक टोक ठेवा आणि या वर्तुळावर अशा पद्धतीने या पूर्ण साईडच्या भागावर हा तुमचा दोरा असा ठेवा इथपर्यंत. आणि हा दोरा नंतर उचला आणि हा जितका दोरा लागलेला आहे त्याचं माप मोजा मोजपट्टीवर. तो तुमचा परिघ असणार आहे, हे लक्षात ठेवा. तो काय असणार आहे, त्या वर्तुळाचा परिघ असणार आहे. पुढे या वर्तुळाच्या बाह्य भागात 3 बिंदू काढा आणि नावे द्या. तर बाहेरच्या भागामध्ये 3 बिंदू काढायचे आणि त्यांना नावं द्यायची आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा दिवस 11वा वर्तुळ आणि त्याचे भाग इथे अभ्यासलेले आहेत. आता आपण पुढच्या दिवसाकडे